नमस्कार. कल्पना करा, प्राचीन भारताचा नकाशा. तो आजच्यासारखा एकसंध नव्हता, तर लहान लहान राज्यांनी म्हणजे जनपदांनी अक्षरशः विखुरलेला होता. पण मग असं काय झालं की काही शतकांच्या आतच या छोट्या छोट्या तुकड्यांमधून एका प्रचंड मोठ्या साम्राज्याचा जन्म झाला. हा प्रवास खरंच खूप अविश्वसनीय आहे. चला तर मग सुरुवात करूया या कहाणीला. म्हणजे प्रश्न असा आहे की ही विखुरलेली राज्य एकत्र आली तरी कशी? कोणीतरी इतरांवर वर्चस्व मिळवलं कसं? यामागे नक्की काय होतं? सत्ता, सामर्थ्य की महत्वाकांक्षा? आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. तर आपला हा प्रवास कसा असेल? आपण 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण सुरुवात करू लहान राज्यांच्या, म्हणजे जनपदांच्या उदयापासून. मग पाहू की यातूनच मोठी म्हणजे महाजनपद कशी उदयास आली. त्यानंतर मगध साम्राज्याची स्थापना कशी झाली हे समजून घेऊ. पुढे पहिल्या राजवंशाबद्दल जाणून घेऊ आणि सगळ्यात शेवटी आपण जे काही शिकलो त्याचा एक छोटासा आढावा घेऊ. चला तर मग थेट कथेच्या मुळाशी जाऊया. कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया जसा महत्वाचा असतो, तसाच या साम्राज्याचा पाया होता जनपद. पाहूया तरी हे जनपद म्हणजे नेमकं काय होतं. जनपद या शब्दाचा अर्थ खूप सोपा आहे. जन म्हणजे लोक आणि पद म्हणजे पाय, म्हणजे जिथे लोकांचे पाय स्थिरावले, जिथे त्यांनी वस्ती केली ती जागा. ही छोटी छोटी राज्य साधारणपणे इसवी सन पूर्व 1000च्या आसपास उदयास आली. आणि विचार करा, यांचा विस्तार किती मोठा होता. आजच्या अफगाणिस्तानापासून थेट बंगालपर्यंत आणि दक्षिणेकडे आपल्या महाराष्ट्रापर्यंत. हो, बरोबर ऐकलत, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा तेव्हा अश्मक नावाचं एक महत्वाचं जनपद होतं. पण इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. असं नाही की सगळ्याच जनपदांमध्ये एकटा राजा राज्य करायचा. नाही, काही ठिकाणी होती राजशाही, म्हणजे राजाचं राज्य. तर काही ठिकाणी होती गणराज्य, जी आजच्या लोकशाहीसारखी होती. या गणराज्यांमध्ये काय व्हायचं, तर जे ज्येष्ठ आणि अनुभवी लोक असायचे ते एकत्र येऊन एक गणपरिषद बनवायचे आणि मग संथागार नावाच्या एका खास सभागृहात बसून चर्चा करून सगळे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे. किती प्रगत विचार होता, नाही का? पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. साहजिकच आहे, जिथे सत्ता असते तिथे स्पर्धाही येतेच. काही जास्त महत्वाकांक्षी जनपदांनी आपल्या सीमा वाढवायला सुरुवात केली आणि इथूनच एका नव्या युगाची, महाजनपदांच्या युगाची सुरुवात झाली. हा सरळ सरळ सत्तेचा खेळ होता. जसं मोठ्या माशाने लहान माशाला गिळावं, तसंच काहीसं. शक्तिशाली राज्य लहान राज्यांना एकतर जिंकून घेत होती किंवा आपल्यात सामील करून घेत होती. आणि यातूनच लहान लहान जनपदांची जागा आता घेतली होती विशाल आणि सामर्थ्यवान महाजनपदांनी. त्या काळात साधारणपणे 16 महाजनपदं सगळ्यात प्रमुख मानली जायची. उदाहरण द्यायचं झालं तर काशी म्हणजे आजचं बनारस, कोसल म्हणजे आजच्या लखनौच्या आसपासचा प्रदेश आणि आपलं अश्मक जे साधारणपणे औरंगाबादच्या जवळ होतं. आता या 16 राज्यांमधूनही 4 राज्य बिग फोर म्हणून म्हणजे महासत्ता म्हणून उदयास आली: कोसल, वत्स, अवंती आणि मगध. हे स्पष्ट झालं होतं की आता संपूर्ण भारतावर राज्य करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी अंतिम लढाई होईल ती ह्याच चौघांमध्ये होणार होती. मग प्रश्न हा आहे की या 4 महासत्तांच्या स्पर्धेत अखेर विजेता कोण ठरला? उत्तर आहे मगध. चला आता आपण हेच पाहूया की मगधने बाकीच्यांना मागे टाकून एका विशाल साम्राज्याचा पाया कसा रचला. मगधच्या या यशाची कहाणी सुरू होते राजा बिंबिसारपासून. तो एक अत्यंत हुशार आणि कुशल शासक होता. त्याने फक्त आपलं राज्यच नाही वाढवलं, तर गौतम बुद्धांसारख्या महान विचारवंतांनाही आश्रय दिला. त्याच्या याच दूरदृष्टीमुळे मगधला एक असा भक्कम पाया मिळाला, ज्यावर पुढे एक साम्राज्य उभं राहणार होतं. बिंबिसारांनंतर सत्तेवर आला त्याचा मुलगा अजातशत्रू. तो वडिलांपेक्षाही जास्त महत्वाकांक्षी होता. त्याने वडिलांचं राज्यविस्ताराचं धोरण तर पुढे नेलंच, पण ते अधिक आक्रमकपणे. अजातशत्रूने पूर्वेकडची अनेक छोटी मोठी गणराज्य जिंकून घेतली. राजगृहामध्ये पहिली बौद्ध धम्म परिषद म्हणजे संगीती आयोजित केली आणि सगळ्यात महत्त्वाचं काम केलं, गंगेच्या काठावर त्याने पाटलीग्राम नावाच्या एका नव्या राजधानीचा पाया घातला. हेच पाटलीग्राम पुढे जाऊन झालं पाटलीपुत्र म्हणजेच आपलं आजचं पटना. आणि मग तो क्षण आला ज्या क्षणी मगध एका राज्यातून खऱ्या अर्थाने एक साम्राज्य बनलं. राजा शिशुनागच्या काळात मगधचे जे उरलेले 3 मोठे प्रतिस्पर्धी होते,
अवंती, कोसल आणि वत्स या तिघांनाही पराभूत करण्यात आलं. ह्या एका विजयामुळे जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत मगधच्या झेंडाखाली आला. आता बघा, साम्राज्य जिंकणं ही एक गोष्ट आहे, पण एवढ्या मोठ्या साम्राज्याला सांभाळणं, त्यावर राज्य करणं ही पूर्णपणे वेगळी आणि जास्त अवघड गोष्ट आहे. आणि ही कला साध्य केली नंद राजवंशाने. त्यांनी मगधभर राज्य केलं आणि एक मजबूत प्रशासन व्यवस्था उभी केली. खरं तर नंदांचं सगळ्यात मोठं योगदान हे युद्धात नाही तर प्रशासनात आहे. त्यांनी एवढ्या मोठ्या साम्राज्याला चालवण्यासाठी एक कार्यक्षम सिस्टम तयार केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असलेलं एक प्रचंड चतुरंग सैन्य उभं केलं. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट केली, त्यांनी संपूर्ण राज्यात व्यापारासाठी एकसारखी वजनं आणि मापं लागू केली. विचार करा, यामुळे व्यापार किती सोपा झाला असे. पण म्हणतात ना, प्रत्येक राजवंशाचा कधी ना कधी अंत होतोच. नंद घराण्याचा शेवटचा राजा होता धनानंद, आणि त्याला आव्हान दिलं एका तरुण, पराक्रमी आणि अतिशय महत्त्वाकांक्षी योद्ध्याने. त्याचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य. धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्ताने पाटलीपुत्र जिंकलं आणि तिथेच भारतीय इतिहासातल्या सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली साम्राज्याची म्हणजेच मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. तर हा होता जनपदांपासून साम्राज्यांपर्यंतचा प्रवास. मग या सगळ्या कहाणीतून आपण नेमकं काय शिकलो? चला, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा नजर टाकूया, म्हणजे ते आपल्या कायम लक्षात राहतील. आपण आत्ताच प्रशासनाबद्दल बोललो होतो. आठवते का, ती एकसमान वजनमापांची पद्धत कोणी सुरू केली होती? अगदी बरोबर, नंदराजांनी. ही प्रमाणित वजनमापं त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि दूरदृष्टीची खरी ओळख आहे. आजच्या चर्चेत काही महत्त्वाचे शब्दही आले होते. अश्मक हे होतं महाराष्ट्रातलं जनपद. संथागार हे होतं गणराज्यांचं चर्चासत्र भरवण्याचं सभागृह. आणि चतुरंग म्हणजे 4 प्रकारांनी युक्त असलेली सेना. आता काही जोड्या जुळवून बघूया. संगीती म्हणजेच परिषद. धनानंद हा होता शेवटचा नंदराजा. आणि पाटलीग्राम, ज्याचा पाया घातला होता अजातशत्रूने. आणि शेवटी त्या महासत्तांच्या लढाईतले 4 मुख्य खेळाडू, कोसल, वत्स, अवंती आणि मगध. ह्या सगळ्यांमध्ये स्पर्धा होती, पण अखेर विजयी ठरलं ते मगध. आणि इथेच आपण एका खूप मोठ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. तो प्रश्न म्हणजे, एका शक्तिशाली राजवंशाचा अंत हा दुसऱ्या, त्याहूनही मोठ्या साम्राज्याच्या उदयाचं कारण कसं काय ठरू शकतो? नंद साम्राज्याच्या राखेमधूनच मौर्य साम्राज्याची एक विशाल इमारत उभी राहिली. पुढच्या भागात आपण याच मौर्य साम्राज्याची कहाणी पाहणार आहोत.